डोंगराई दूध संघात देशमुख गटाचे वर्चस्व कायम. विश्वतेज देशमुख चेअरमन, उपाध्यक्षपदी अशोक साळुंखे बिनविरोध. कडेपूर येथील संपतराव देशमुख कोऑपरेटिव्ह मिल्क युनियन लिमिटेडच्या चेअरमनपदी विश्वसंग्राम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विश्वतेज संग्राम देशमुख यांची तर व्हाईस चेअरमनपदी अशोक साळुंखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे देशमुख गटाचे संघावर पुन्हा एकदा मजबूत वर्चस्व अधोरेखित झालं. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर अशोक काकडे होते. यावेळी सहाय्यक प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रणजित भोसले तसेच सांगली जिल्हा दुग्ध विकास अधिकारी दीपा खांडेकर उपस्थित होत्या. विद्यमान अध्यक्ष राजकुमार निकम आणि व्हाईस चेअरमन चंद्रकांत गोरख पाटील यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने रिक्त झालेल्या पदांसाठी संचालक मंडळाची विशेष सभा बोलावण्यात आली होती. या सभेत संग्रामसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वतेज देशमुख आणि अशोक साळुंखे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडीनंतर सभागृहात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. संचालक मंडळात विजय सयाजी यादव, रमेश निवृत्ती कदम, संजय एकनाथ मोरे, राजकुमार लक्ष्मण कनसे, सुधीर तानाजी जाधव, सुभाष रामचंद्र सूर्यवंशी, प्रकाश भगवान कांबळे, सविता चंद्रकांत पाटील आणि उज्ज्वला आबासो करांडे यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांनी टेंभू योजनेचे शिल्पकार स्वर्गीय संपतराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार संग्रामसिंह देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी टेंभू योजनेच्या पूर्ततेसाठी केलेलं कार्य विशेष उल्लेखनीय मानले जाते. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत टेंभू योजनेचं पाणी पोहोचावं यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळेच अनेक प्रश्न मार्गी लागलेत. या निवडीमुळे संग्रामसिंह देशमुख यांना आता शेतकऱ्यांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी अधिक वेळ देता येणार असून दूध संघाच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासाला अधिक गती मिळणार अशी अपेक्षा व्यक्त होतीये. स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज. आपला जिल्हा आपली पॉवर. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क.